नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण बनवतोय ओल्या नारळाची खमंग अशी मऊ लुसलुशीत बर्फी, एकदम हलवाई स्टाईल, तोंडात टाकताच विरघळणारी आणि 15 मिनिटात तयार होणारी अशी नारळाची खमंग मऊ लुसलुशीत बर्फी। त्यासाठी आपण घेतला आहे ओल्या नारळाचा चव आहे तो असा एक मग भरून घेतला आहे, आपण एकदम शिगोशिग भरून घेतलेला आहे। मिल्क पावडर घेतली अर्धी वाटी, तुम्ही दूधही वापरू शकता किंवा क्रीम, दुधावरची साय वापरू शकता। साखर 1 वाटी, 2 चमचे तूप आणि वेलची पावडर 1 चमचा आणि पाणी घेतलं आपण। साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आपल्याला, पाक करायचा आपल्याला साखरेचा। आता पॅन ठेवला आपण गॅसवरती, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतो आणि यामध्येच आपण ओल्या नारळाचा चव टाकणार आहे। हा चव पण मी घरच्या घरीच केलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र झाला आहे। मी नक्की तुम्हाला शेअर करेल याची रेसिपी। एकदम झटकीपट होतं आपण आणि एकदम बाहेरच्यासारखा चव होतो तयार, जास्त मेहनत लागत नाही आणि हा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे खमंग असा वास येईपर्यंत। फक्त याचा रंग बदलू द्यायचा नाही, त्यामुळे गॅस आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि त्याला सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला। एक 3 ते 4 मिनटं परतून घेतलं आहे आपण आणि तोपर्यंत आपण एका ताटावरती, ज्याच्यामध्ये आपण बर्फी करणार आहे, त्याला असं तूप लावलं आहे आणि त्याच्यावर आपण पेपर पण टाकणार आहे, त्याला पण आपण तूप लावून घेणार आहे। असं छान चव भाजून झालेलं आपलं। तर ज्या कढईमध्ये आपण नारळाचा चव भाजला त्याच्यातच आपण साखर घातली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आणि हे मिश्रण ढवळत राहायचं आपल्याला, नाही तर साखर खाली लागू शकते भांड्याला। असं साखर विरघळेपर्यंत आपण हलवत राहायचं। साखर विरघळलेली आहे, आता ह्याला छान उकळी काढायची आपल्याला। उकळी आली की आपल्याला 4 ते 5 उकळ्या काढायच्यात। पहिली उकळी आल्यानंतर 4 ते 5 उकळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे साधारण 1 मिनिट तरी उकळू द्यायचं पुढे अजून। खूप घट्ट पाक नाही करायचा आपल्याला, थोडा हाताला चिकट लागला पाहिजे इथपर्यंतच पाक करायचा आहे। घट्ट पाक केला तर आपली वडी किंवा बर्फी कडक होऊ शकते। उकळी आलेली आहे, अजून आपण 5-6 उकळ्या काढणार आहे याला। आता याच्यामध्येच वेलची पूड घालून घेतली आहे आणि उरलेला 1 चमचा तूप टाकायचं थोडं आणि गॅस बंद करायचा आणि मग हा नारळाचा चव त्याच्यामध्ये घालून घ्यायचा, जो आपण भाजून बाजूला ठेवला होता तो, आणि तो मिक्स करून घ्यायचा पाकामध्ये। गॅस चालू केलाय परत, आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आता आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची। ही साधारण अर्धी वाटी मिल्क पावडर आहे। तुम्हाला जर मिल्क पावडर नको असेल तर तुम्ही दुधावरची साय घालू शकता। आणि आता हे मिश्रण याचा गोळा होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, असं चांगलं हलवत राहायचं। या कृतीला आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं लागतात या स्टेजनंतर। बघा आता थोडं आटत आलं आहे मिश्रण, याचा चांगला गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपली बर्फी छान होते। कलर पण सुंदर आला आहे, असा क्रीम कलर आलेला आहे। आपण कुठलाही रंग वापरत नाही आहे बर्फीमध्ये, अगदी नॅचरल कलर ठेवतो जो आहे तो। आता घट्टपणा येत चालला आहे बघा मिश्रणाला।
अजूनही 1 मिनिट आपल्याला परतावं लागणार आहे. बघा, आता खाली पडत नाही आहे मिश्रण, असं पटकन एकदम पडलं तरी एकत्र घट्ट गोळा पडतो त्याचा. आता चमच्याला चिकटून राहिलं पाहिजे असं. बघा की आपलं मिश्रण तयार आहे असं समजायचं. आता आपण ज्या ताटाला तूप लावलं तर त्याच्यावरच पेपर ठेवला आहे आणि त्याला पण थोडंसं तूप लावून घेतलं आहे. झाडाला असं छान सुंदर गुलाबाचं फूल आलं होतं. त्याच्या पाकळ्या तोडून अशा खाली टाकल्यात थोड्या, आणि त्याच्यावर थोडं ड्रायफ्रूटचा चुरा तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी छान लागते ही बर्फी. आणि आता आपण याच्यावर तयार मिश्रण ओतून घेणार आहे. बघा, बिलकुल राहत नाही आहे पॅनला चिटकून, ते सगळं असं मिश्रण पूर्ण निघून आलं आहे. आणि या स्पॅच्युलाच्या मदतीने आपण असं ते एकसारखं पसरवून घेणार आहे. अशी जाडसरच बर्फी ठेवणार आहे आपण. अशी सेट करून घ्यायची ती. आणि याच्यावर परत आपण थोडासा ड्रायफ्रूटचा चुरा आणि वाटला तर गुलाबाच्या एकदम पाकळ्या अशा छोट्या बारीक तुकडे करून टाकून घ्यायच्या. छान सुंदर दिसते त्यामुळे बर्फी. आता हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं. तुम्ही 3-4 तासही ठेवू शकता. छान थंड झालं की छान सेट होते आपली बर्फी. आता अर्धा तास झालेला आहे. मिश्रण थंड झालं आहे थोडं. किती सुंदर रंग दिसतोय बघा. आपण आता याच्या वड्या पाडून घेणार आहे. सुरीने असे एकसारखे भाग करून घ्यायचे त्याचे, आणि तुम्हाला केवढ्या छोट्या मोठ्या आकारात वड्या हव्यात तशा त्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण वड्या पाडलेल्या आहेत. आपण आता त्याचे छान एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असं चमच्याच्या मदतीने उचलून घ्यायची एक एक वडी. मिश्रण जसं जसं थंड होईल तशी वडी छान एकदम घट्ट अशी होत जाते. आता अर्धा तासानंतरच काढतोय आपण, त्यामुळे एकदम अशी मऊ लुसलुशीत वडी आहे. ती जशी जशी थंड होईल तशी तशी ती अजून छान सेट होते. अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये वड्या काढून घेतलेल्या आहेत. एकदम मऊ लुसलुशीत अशी खमंग नारळाची बर्फी तयार. नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.